ज्येष्ठ मध हे बल्य म्हणजे शक्ती देणारे आहे। कोणत्याही कारणाने आलेल्या अशक्ततेवर शक्ती येण्यास हे उत्तम औषध आहे। तूप, दूध, लोणी इत्यादी बल देणाऱ्या औषधात आणि ज्येष्ठ मधात मोठा फरक हा आहे की दूध, तूप इत्यादी औषधांपासून शक्ती येते खरी, परंतु पदार्थ मधुर म्हणजे गोड असल्यामुळे कफ वाढतो। ज्येष्ठ मध मधुर व बल देणारे आहे, तरी कफ कमी करतो। ज्येष्ठ मध चांगला कुटून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण 3 ग्रॅम मध व 4 ग्रॅम तुपातून खावे। सकाळी व सायंकाळी जेवणापूर्वी याचे सेवन करावे। असे 7 दिवस घेतात शक्ती वाढू लागते। ज्येष्ठ मध थंड आहे। उष्णतेमुळे तोंड आले असता 6 ग्रॅम ज्येष्ठ मध घेऊन त्यात 5 ग्रॅम खडीसाखर घालून अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा करावा। नंतर गाळून त्यात 5 ग्रॅम तूप घालून प्यावा। तसेच रात्री झोपताना ह्याची काडी 4 कंकोळ्याचे दाणे घेऊन धाडेत धरावी। असे करतात 7 दिवसात तोंडातील चट्टे बरे होण्यास मदत होते। ह्याचा मोठा उपयोग म्हटला म्हणजे स्वर, आवाज साफ होण्यावर होय। ह्याचे बारीक कुटून वस्त्रगाळ चूर्ण करून खलाट टाकावे। नंतर त्याच्या चतुर्थांश इतके काळ्या मिऱ्याचे वस्त्रगाळ चूर्ण घालून ह्याच्या काड्यांनी ते घोटावे आणि त्याच्या मुगा एवढ्या गोळ्या कराव्या। ह्या गोळ्या निरंतर तोंडात ठेवाव्या। कसल्याही प्रकारचा बसलेला आवाज असला तरी तो सुधारतो। रक्तपित्त मग ते कसेही असो, तोंडातून पडणारे रक्त असो, घशात फोड येऊन त्या फोडातून अगर खोकून कफाबरोबर तोंडातून पडणारे रक्त, तसेच नाकातून घोळणा फुटून येणारे रक्त असो, ह्या सर्वांवर हे औषध आहे। ज्येष्ठ मध 5 ग्रॅम, हिरडा 10 ग्रॅम, मनुका 10 ग्रॅम या 25 ग्रॅम औषधांच्या अर्धा लिटर पाणी घालून अष्टमांश काढा करावा। खोकल्यातून रक्त पडत असेल तर त्यात 4 ग्रॅम अडुळसाचा रस, 4 ग्रॅम तूप, 1 ग्रॅम मध घालून प्यावा। रक्तपित्त म्हणजे पडणारे रक्त बंद होते। खोकल्यावर, विशेषतः क्षयाच्या खोकल्यावर ज्येष्ठ मध देण्याचा प्रघात आहे। ह्याचे वस्त्रगाळ केलेले चूर्ण आणि त्या चूर्णाचे निम्मे सीतोप्लादी चूर्ण त्यात घालून तुपातून आणि मधातून वारंवार चाटण्यास द्यावे। खोकला सुटतो व भरलेली छाती हलकी वाटते। हा त्रिदोष शामक आहे। 15 ग्रॅम ज्येष्ठ मधाचा 1 लिटर पाणी घालून अष्टमांश केलेला काढा पुढील विकारात दिला असता तो विकार थांबतो। विशेषतः पुष्कळ ताप आला आहे, भयंकर तहान लागली आहे, वरचेवर उमासे म्हणजे कोरडी उकारी येत आहे, अंगाचा दाह होत आहे, थोडा ठसका आहे, अशा अवस्थेत हे सर्व विकार शांत करण्यासाठी हा काढा दिला असता फायदा होतो व सर्व विकार नाहीसे होतात असा अनुभव आहे। हा विशेषतः रक्ती मूळव्याधीवर चालतो। याचे बारीक वस्त्रगाळ चूर्ण 1 ग्रॅम गरम पाण्याबरोबर रोज रात्री घ्यावे। शौचात साफ होते, रक्त पडण्याचे थांबते व मूळव्याधीचा त्रास कमी होतो। सतत उन्हाळी लागत असेल म्हणजेच लघवीला दाह होत असेल तर ज्येष्ठ मध फार उपयोगी आहे। याचे बारीक वस्त्रगाळ केलेले चूर्ण 1 ग्रॅम, 1 कप दूध, 10 ग्रॅम खडीसाखर घालून घ्यावे। उन्हाळे थांबतात व लघवी साफ होते असा अनुभव आहे। ज्येष्ठ मधाचा वरूनही लावण्यास उपयोग होतो। कोणत्याही ठिकाणी सूज आली असता पाण्यात ज्येष्ठ मध उगाळून त्याचा लेप ऊन करून लावावा, सूज ओसरते। कोणताही व्रण वाहत असेल तर ज्येष्ठ मधाचे चूर्ण पाण्यात शिजवून त्यात तूप घालून ते पोटिसासारखे करावे। गरम सहन होईल इतके व्रणावर बांधावे। व्रण शुद्ध होऊन भरून येतो